3 वाजेपर्यंत पैसे भरा तरच त्या दिवशी तुम्हाला पेट्रोल मिळेल असा निर्णय ऑइल कंपन्यांनी घेतलेला आहे आणि त्यामुळे पेट्रोल पंपांवर पेट्रोल पोहोचण्यासाठी विलंब होतो आहे। ऑल महाराष्ट्र पेट्रोलियम फेडरेशनचे अध्यक्ष अमित गुप्ता जी आपल्यासोबत आहे। सर काय सांगणार, काय निर्णय आहे? 3 पर्यंतच पैसे भरण्याची अट का घालण्यात आली? 3 पर्यंत पैसे भरण्याची अट याच्यासाठी आहे कारण लोकांचे पैसे जमा झाल्यावर पेट्रोल पंपवर पोहोचेपर्यंतही वेळ लागतो। एक साथ लोकांचे पैसे आल्यावर गाडी लोड व्हायला आणि पंपवर पोचायला आणि रात्री 11 नंतर टँकर चालवायला पेसोकडून बंदी आहे। रात्री 11 पासून सकाळी 5 वाजेपर्यंत सगळे टँकरला उभं करावं लागतं। तर जे टँकर आहे ते 11च्या पहिले पेट्रोल पंपवर पोहोचले पाहिजे अशी कंपनीची निर्णय आहे। आता पूर्वी कसं होतं ना, आता 3 वाजेपर्यंत पैसे भरण्याचा जो निर्णय घेतला त्याचा काय फटका बसतोय की गर्दी प्रचंड आहे? पहिले कसं होतं की सकाळी 6 वाजतापासून डेपो सुरू होत होता आणि ज्या लोकांचे अकाउंट क्लिअर आहे, ज्यांच्या याच्यात काही प्रॉब्लेम नाही आहे, त्यांना सकाळपासून लोडचे इन्व्हॉइसिंग सुरू होऊन जात होते। आता जोपर्यंत कंपनीच्या अकाउंटमध्ये पैसे क्रेडिट होत नाही तोपर्यंत अकाउंटमध्ये त्याचं इन्व्हॉइस जनरेट होत नाही। तर तो वेळ जो लागतो आहे, बँक सकाळी 10:30 वाजता उघडते आणि कमीत कमी 3 ते 4 तास लागतात आम्हाला कंपनीपर्यंत पैसे पोचवायला। त्याच्यामुळे जो सकाळी 6 वाजता येणारा जो माल निघणार होता तो आता 3 वाजेनंतरच निघतो, त्याच्यामुळे विलंब होतो आहे। महाराष्ट्रात तुम्ही महाराष्ट्राचे अध्यक्ष आहात, राज्यभरात सगळ्या पेट्रोल पंपवर जवळपास गर्दी आहे। सगळीकडे गर्दी आहे, अनेक पेट्रोल पंप ड्राय झालेले आहे। मला जी आता अहिल्यानगरवाल्यांचं मला माहिती आली, जवळपास तिथे 65 ते 70 पेट्रोल पंप ड्राय आहे। औरंगाबादमध्ये ड्राय आहे, प्रत्येक ठिकाणी पेट्रोल पंप ड्राय होत आहे। फक्त कारण हेच आहे की लोकांनी पॅनिक बाईंग सुरू केलेली आहे। आता पुरवठा कसा आहे आणि मग गर्दी का होती एवढी? पुरवठा पहिले जितका होत होता तितकाच पुरवठा आताही होत आहे, पण खरेदी जेवढी आहे त्याच्यापेक्षा विक्री 3 पट वाढलेली आहे। त्याच्यामुळे पंपवर गर्दी जास्त दिसत आहे। सरकारकडे मागणी करणार की 3 पर्यंत पैसे भरा, त्यानंतर त्या दिवशी गाडी येईल की नाही माहीत नाही, मग दुसऱ्या दिवशी येईल। म्हणजे बरेच पेट्रोल पंप नागपुरातही ड्राय झालेले आहे। काल आम्ही कलेक्टर साहेबांसोबत आढावा बैठकीमध्ये साहेबांना सगळी माहिती दिली। त्यांनी कंपनीवाल्यांना सांगितलं आहे की पहिले जशी तुमची डे एंड क्रेडिट सुरू होतं तसं पुन्हा सुरू ठेवा, कारण हे लोक तुमचे डीलर आहे, हे कुठे जाणार नाही। तर त्यांनी सांगितलं की हा पॉलिसी मॅटर आहे, आम्ही हेड ऑफिसमध्ये विचारून त्यांना आमची कळवतो म्हणून। पेट्रोल पुरेसं आहे? पेट्रोल डिझेल सगळीकडे पुरेसा येतो आहे, पण लोकांनी खरेदी वाढवल्यामुळे शॉर्टेज क्रिएट झालेलं आहे। धन्यवाद। सगळ्यात महत्त्वाचा बदल, ऑइल कंपन्यांकडनं 3 पर्यंत पैसे भरा तरच त्या दिवशी तुम्हाला लोड म्हणजे पेट्रोल डिझेल मिळेल आणि त्यामुळे हा प्रॉब्लेम जो आहे तो निर्माण झालेला आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।